ऐकलत का? मला असं वाटतं की थोडंसं हेल्दी डाएटकडे पण वळलं पाहिजे. तर मला प्रयत्न करायचा आहे. तुम्ही पहा, तुम्हाला जमलं तर असं करू शकता. आता आहे संध्याकाळची वेळ. संध्याकाळी असं म्हणतात की थोडं डाएट कंट्रोलमध्येच ठेवलं पाहिजे. तर मी थोडा प्रयत्न करणार आहे थोडे दिवस आणि बघूयात वेट मॅनेजमेंट कसं काय होतं. या आहेत साळीच्या लाह्या, ज्या ॲसिडिटी कमी करतात. इथे आहे कोथिंबीर, इथे आहे ते चेरी टमॅटोज. तुम्ही साधे घेतले तरी चालतात. माझ्याकडे हे आत्ता होते म्हणून मी हे घेतलं आहे. त्याच्यानंतर कांदा पात आहे, खूप पौष्टिक आणि खूप छान मिळाली ही कांदा पात. ॲक्च्युली किती छोटी छोटी अशी एकदम नाजूक कांदा पात मिळालेली आहे, अशी कधी मिळत नाही. आणि हे आहेत वाफवलेले मूग आणि हरभरा, जे मोड आलेले आहेत. आणि हे मी 3-4 मिनटासाठी वाफवून घेतलेलं आहे. त्यात मीठ वगैरे काही घातलेलं नाही आहे. आता मी हे सगळं थोडं थोडं करून मिक्स करणार आहे आणि चेरी टमॅटो पण अर्धा अर्धा कापून घालणार आहे आणि थोडंसं मीठ आणि चाट मसाला एवढं घालून ही अशी मस्त हेल्दी भेळ करणार आहे आणि हीच खाणार आहे. तर शक्यतो आपण असा ट्राय करायचे की सगळ्या प्रकारचे कलर्स आपल्या डिनरमध्ये असले पाहिजेत. आता याच्यामध्ये मी कवर करायचा प्रयत्न केला आहे. तर बघू पुढे कशा कशा गोष्टी जमतात तशा मी तुम्हाला दाखवत जाईन. चला तर भेटूया आता काही हेल्दी डाएटसह. आपण कांदा पात बारीक चिरून घेतली आहे, कोथिंबीर बारीक चिरली आहे आणि टोमॅटोचे तुकडे करून घेतलेत. इथे मीठ आणि चाट मसाला घातलेला आहे आणि आता हे सर्व आपण त्याची मस्त हेल्दी भेळ मिक्स करूया. मला वाटल्यास तुम्ही तिखट पूड घालू शकता, जिरे पूड घालू शकता. मी आत्ता बाकीचं काहीच घातलेलं नाही आहे. आणि आता ही भेळ मिक्स करायची आणि हेल्दी डाएटच्या एक स्टेपकडे पुढे जायचं. चलो, कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा आणि जरूर ट्राय करून बघा. साळीच्या लाह्या तर खूपच पौष्टिक असतात, ॲसिडिटीला मारक आहेत त्या. त्यामुळं रोज सकाळी 2 मूठ साळीच्या लाह्या खाल्ल्या की ॲसिडिटीचा प्रॉब्लेम कमी होतो. रोज घ्यायच्या मात्र. ते खूप हलक्या असतात, पोट पण भरल्यासारखं वाटतं. अशा प्रकारे आपली ही हेल्दी भेळ तयार झालेली आहे. चला आस्वाद घेऊया या भेळचा. मी थोडीशी खाऊन बघणार आहे. एक टमॅटो, जबरदस्त. नक्कीच ट्राय करा ही हेल्दी भेळ आणि कळवत राहा. बाय बाय फॉर नाव.